सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहित्य जप्तीची कारवाई तात्पुरती स्थगित। सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2002 मध्ये वत्सलाबाई आनंदराव लाड यांची बायपास रोडची जमीन संपादित केली होती। या जमिनीचा संपूर्ण मावेजा देण्यात आला नसल्याने 2012 साली वत्सलाबाई लाड यांच्या वतीने भूसंपादन अंतर्गत न्यायालयामध्ये दावा करण्यात आला होता। 1,03,610 रुपये एवढा मावेजा अद्यापपर्यंत शासनाने न दिल्याने त्या अनुषंगाने वत्सलाबाई विरुद्ध महाराष्ट्र शासन या वि.द.17/2018 प्रकरणामध्ये आज दिनांक 5 मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बेलीफ N.P. तडवळकर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर जालना आणि पक्षकार जप्तीसाठी संबंधित शासकीय कार्यालयामध्ये दाखल झाले होते। जप्ती कारवाईमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 300 खुर्च्या, 10 संगणक, 30 टेबल, स्टीलचे फर्निचर साहित्य जप्तीसाठी आले होते। मात्र संबंधित कार्यालयाचे प्रमुख कार्यकारी अभियंता मीटिंगसाठी संभाजीनगरला गेलेले असल्याने प्रत्यक्ष जप्तीची कारवाई पार पडली नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला असता उपकार्यकारी अभियंता R.R. सूर्यवंशी यांनी या प्रकरणासंदर्भातील कागदपत्रे माननीय न्यायालयामध्ये सादर करण्याचे आश्वासन दिले। यापूर्वीही प्रकरणासंदर्भात माहिती शपथपत्रासह न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते। प्रकरणाची पुढील तारीख 12 ऑगस्ट 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे। या दरम्यान कार्यालयातर्फे दिलेल्या लेखी पत्रानुसार प्रकरणातील उर्वरित रक्कम कोणत्याही हरकतीविना धनकोष अदा केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच सर्व शासकीय कार्यालयांशी समन्वय साधून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार आहे। त्यामुळे आजची जप्ती तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती ॲडव्होकेट विक्रांत देशपांडे यांनी दिली आहे। वकील साहेब, मला सांगा की आज काय जप्तीची कारवाई होती, काय कारवाई नेमकी काय? सार्वजनिक बांधकाम विभाग जालना यांनी सन 2002 मध्ये वत्सलाबाई आनंदराव लाड यांच्या नावाची जालना रिंग रोडची जमीन ॲक्वायर केली होती, संपादित केली होती। त्या संपादित जमिनी संदर्भात मावेजा जो आहे तो संपूर्णरित्या देण्यात आला नाही। त्या अनुषंगाने 2010 साली भूसंपादन निर्देशन अर्ज क्रमांक 10/2012 हा 2012 साली दाखल करण्यात आला। त्यामध्ये सुद्धा संपूर्ण मावेजा दिला नाही। त्यानंतर विशेष दरखास्त क्रमांक 17/2018 वत्सलाबाई विरुद्ध शासन हे तिथे दाखल करण्यात आलं। त्यामध्ये 1,03,610 रुपयाचा जो मावेजा आहे तो अद्यापही शासनाने सार्वजनिक विभागाने बांधकाम विभागाने भरलेला नाही। त्या अनुषंगाने जप्तीची कारवाईसाठी आज रोजी आम्ही इथे आलो होतो। जप्तीच्या कारवाईमध्ये 300 खुर्च्या, 10 संगणक, 30 टेबल आणि इतर स्टीलचं जे साहित्य आहे, स्टीलचं जे फर्निचर आहे ते जप्ती करण्यासाठी आम्ही इथे आलो असता त्यांनी संबंधित सूर्यवंशी साहेब आणि इतर जे संबंधित विभाग आहे त्यांनी लेखी स्वरूपात इथे पत्र देऊन कबूल केलेलं आहे की उर्वरित जी रक्कम आहे ती दिनांक 12/8/2025 पर्यंत आम्ही आदरणीय न्यायालय वरिष्ठ स्तर जालना इथे सादर करू, ती रक्कम तुम्हाला परत करू आणि त्या आधारे संपूर्ण प्रकरण निकाली काढू असं लेखी आश्वासन आज रोजी इथे दिलेलं आहे। आणि हे लेखी आश्वासन दिल्यानंतर संबंधित जप्ती ही तुर्तास फक्त 12/8 तारखेपर्यंत आज रोजी आम्ही इथे थांबवलेली आहे। काय नाव सर आपलं? ॲडव्होकेट विक्रांत विजयराव देशपांडे।